हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज आली आहे येरमाळा, येडाईची जत्रा असते इथे। मराठवाड्यातले असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की येरमाळा कुठे आहे, येडाईची जत्रा काय असते। तुळजापूरला गेल्यानंतर आपल्याला येडाईला यावंच लागतं दर्शनाला। आणि म्हणजे म्हणतात असं इकडे मान्यताच आहे तशी की आपल्या घरात जो वेडा पडलेला असतो किंवा काहीही संकट असू दे, तुळजापूरला दर्शन केल्यानंतर येडाईला यायचं तर ते संकट नाहीसे होतात। ज्याला अनुभव आला तोच मानतो आणि तोच इथे दर्शनासाठी देखील येतो। तर गर्दी तुम्हाला दाखवते मी। मंदिर इथून खूप दूर आहे, आणखीन भरपूर दूर आहे आणि इथे हायवेलाच हा जाम आहे। हायवे पासून देखील मंदिर मला वाटतं 5 ते 6 किलोमीटर मध्ये असेल, रस्ता हायवेच्या मध्ये जातो। तर ही हायवेलाच गर्दी आहे आणि हायवे पासून म्हणजे सर्व गाड्या ज्या आहेत ना त्या हायवेलाच उभ्या केल्या होत्या लोकांनी। 4 व्हीलर, मोस्टली 4 व्हीलर घेऊन येतात लोक, टेम्पो, ट्रक, बस, टमटम, रिक्षा वगैरे काहीही असे वाहन करून येतात आणि इथे 4 ते 5 दिवस स्टे करतात। ते राहतात इथे 4-5 दिवस आणि खरंच राहायला ती पण एक वेगळी मजाच आहे बरं का। म्हणजे एन्जॉय करणं, राहणं वगैरे। इथे जत्रा असते, आता 4-5 दिवस इथली जत्रा जी आहे ना ती चालतच असते। तर हे जाम आहे, म्हणजे अशाच गाड्या देखील जाणाऱ्या आहेत, पण भरपूर गाड्या तर या यात्रेनिमित्त आलेल्याच आहेत। आणि काय झाले, रस्त्यालाच लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत, त्यामुळे जाण्यासाठी जागा कमी आहे। आणि पुढे जे व्हाईट व्हाईट दिसते का तुम्हाला, त्या सर्व गाड्या आहेत, सर्व अगदी रान भरून गेला आहे। दुरून एवढं दिसत नाहीये, मी मोबाईलमध्ये ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण दिसत नाही तेवढं। आणि पहिल्याच वेळेस आयुष्यात मी पहिल्या वेळेसच गेले एवढ्या गर्दीच्या यात्रेमध्ये। यात्रा तर भरपूर अटेंड केल्या असतील मी, म्हणजे आमच्या गावची असो कुठली असो, आजी आणि आजोबा यांच्याबरोबर भरपूर यात्रा फिरलेल्या आहे मी, पण एवढी गर्दीची यात्रा याच्या आधी मी कधीच पाहिली नाही। माझ्या आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता आणि खरंच अनुभव हा खूप मोठा होता, खूप मोठा। म्हणजे अक्षरशः मी आता तुम्हाला बोलतीये, व्हिडिओ एडिट करताना पाहतीये तरी माझ्या अंगावरती शहारे येतात, असा हा अनुभव होता। तर जे गाडीवर आलेले दिसतात ना ते जवळपासच्या गावातले लोक असतील, जसं आम्ही गेलो गाडीवरतीच, कारण लातूरहून 1 तासाभरात पोहोचतं माणूस तिकडे। ठीक आहे, ऊन होतं, काही हरकत नाही, पण या गोष्टीचा देखील आनंद वेगळाच आहे। आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, इथे सर्वात जास्त लोक जे आहेत ते मुंबई आणि पुण्याहून येतात। तुम्हाला विश्वास बसणार नाही, एकदा तुम्ही हे पाहिल्याशिवाय तुम्हाला हे लक्षातच येणार नाही। तर ह्या सर्व गाड्या ज्या आहेत ना त्या पार्क केलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूला। आधीच्याच तिथे उभ्या दुसऱ्या आहेत आणि हे गाडीत बसलेले लोक हे देखील वेगळेच। आणि एक आनंद म्हणजे सांगू का, हे गाडीत यांचं ना गाणे वगैरे आराध्यांचे एवढे चालू होते ना, खूप छान वाटलं ऐकण्यासाठी। आणि खरं म्हणजे आम्हाला देखील कळलं नाही आम्ही कुठे गेलोय, मंदिर कुठे आहे। आणि म्हणजे हायवे पासूनच जी गर्दी चालू होते मधल्या शेतांमध्ये, तिथे जत्रा लागली होती। जत्रेकडे तर मी गेलेच नाही, जिथे रातपाळणे वगैरे होते ना तिथे मी गेलेच नाही, कारण गर्दी खूप होती आणि ऊन प्रचंड झालं होतं आणि आम्हाला घरी पटकन यायचं होतं त्यामुळे। तर इथे फौजी देखील आता गाडी लावून घेणार आहेत एका साईडला। आता आम्हाला इथून चालत जायचं आहे मध्ये। ते काय आरत्या वगैरे करायलाच ना सगळे आता येणार असतील।
गेल्या वेळेस पाहिली बाबा अशी गर्दी मी जत्रेला, कुठल्या जत्रेत नाही पाहिली. तुम्हाला माहितीये का, या यात्रेसाठी विशेष करून लोक काय येतात तर हा चुना वेचण्यासाठी. तर हा चुना म्हणजे चुना नाही, तर शेतातील गारगोटी सारखे खडे असतात. हे एरवी दिसत नाहीत म्हणे, त्याच दिवशी दिसतात अशी मान्यता आहे. तेच 5 खडे वेचायचे, आपल्या घरातील सदस्यांच्या नावाने 5-5 खडे वेचायचे आणि तेच देवीला अर्पण करायचे पालखी आल्यानंतर. तर हा आहे चुना. हे मला माहित नव्हतं आणि मी याच्या आधी कधी हा चुना वेचला देखील नाही. हा माझा पहिला अनुभव आहे. मला वाटलं चुन्यासारखाच चुना असेल, जसा पान वगैरे खाताना चुना लावतात ना त्या प्रकारचा, पण हे वेगळंच आहे. आणि आता पालखी येण्याची लगबग कळली लोकांना की लोक जे बसलेले होते ना जागा धरून, 2-3 तासापूर्वी उन्हामध्ये जागा धरून बसली होती लोक, लगेच सर्वजण उभे राहिले आणि आता पालखीची येण्याची वाट पाहत आहे. तर तुम्ही पाहू शकताय, ही भक्ती पहा, हा आनंद पहा, किती ती भक्ती.
या पद्धतीने आमचे देखील दर्शन झाले. तर हॉटेलमधील ते दादा होते, ते म्हटले ताई एक खुर्ची घ्या आणि त्या खुर्चीवर उभा राहून तुम्हाला व्हिडिओ काढायचे तर काढा. म्हणून मला ते पाहायला भेटलं आणि मी तुम्हाला ते दाखवू शकले. गर्दी एवढी होती ना, त्या गर्दीमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि अशा वेळी काय होतं की धक्काबुक्की किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता खूप जास्त असते. मी घरी चालली आहे. आता घरी जाताना तुम्हाला दाखवते. जे लोक जे जाणार होते ना, त्यांनी लगेच आपल्या घराच्या वाटा पकडल्या आहेत. लगेच ते आपल्या आपल्या गाड्यांकडे निघालेले आहेत. चुना वेचून झाला, पालखीचं दर्शन झालं की लगेच लोक निघाले आहेत. तुम्ही पाहू शकताय. आणि ही रांग जी आहे ती 5 किलोमीटर पर्यंत लांब होती. रांग एवढी दूर होती आणि सर्व गाड्या या तर रस्त्याला आहेत त्या दिसतात तुम्हाला, बाकीच्या तर शेतांमध्ये एवढ्या गाड्या होत्या ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की खूप मोठी यात्रा होती. मी तर माझ्या आयुष्यात पहिल्या वेळेसच एवढ्या लोकसंख्येची यात्रा पाहिलेली आहे आणि अनुभव देखील घेतला मी. आणि बघा या पद्धतीने इथे त्यांचे आराध्यांचे गाणे वगैरे चालले होते. म्हणजे प्रवासही कळत नाही बरं का, असं गाणे वगैरे चालू असले ना प्रवास जाणवत नाही, काही नाही. आणि एक वेगळंच एन्जॉयमेंट आहे त्या गोष्टीचं देखील. तर चला, आयुष्यात पहिल्या वेळेस तरी एकदा मी हा अनुभव घेतला आणि मी तर म्हणेन की जर तुम्ही असाल मराठवाड्यातले किंवा तुम्ही येडाई तुळजापूरला जात असाल तर हा अनुभव एकदा नक्की घ्या. या चैत्र पौर्णिमेच्या वेळी इकडे या आणि पहा तुम्ही कसं असतं. ठीक आहे, जर तुम्हाला चुना वगैरे वेचायचा नसेल तर तुम्ही काय करा, या चैत्र पौर्णिमेनंतर 4 ते 5 दिवस इथली यात्रा चालते येडाई तुळजापूर दोन्हीकडची. तर त्यावेळी तुम्ही जा दर्शनासाठी. तुम्हाला तेव्हा सुद्धा खूप मस्त असा अनुभव येईल, खूप छान अनुभव येईल आणि गाड्यांच्या लाईन ज्या आहेत ना त्या थांबतच नाहीयेत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लोक म्हणत नाहीत, काही म्हणत नाहीत, तसे चाललेले आहेत. हीच आहे खरी भक्ती.